झाली पहाट, डोळे दिपून जातील असा शब्दांचा खजिना आपल्या मराठीकडे आहे. एक उदाहरण देतो म्हणजे मुद्दा स्पष्ट होईल. रात्र संपली, पहाट झाली, दिवस उजाडला. अगदी नित्य घडणारी घटना, पण हीच एक साधी गोष्ट मराठीत किती वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येते. कोणी झुंजूमुंजू झालं असं म्हटलं की लगेच डोळ्यांसमोर हळूहळू उजळत जाणारं आकाश येतं. या उजळणाऱ्या आकाशाचा रंग बरेचदा तांबडा केशरी असतो आणि तांबडं फुटलं या वाक्प्रचारामध्ये नेमका हाच रंग पकडला आहे. आकाश जसं अधिकाधिक उजळू लागतं तेव्हा ऊन तर नाही, पण प्रकाश तर चांगल्यापैकी आहे अशी एक वेळ येते. फटफटलं या एका शब्दात हे सगळं सांगता येतं. आता नेहमीच काही सगळं इतकं तरल वगैरे असेल असं नाही. इथे कामावर जायची घाई असताना एवढं काव्यात्म वगैरे कोण बोलत बसणार. मग त्या वेळेला उजाडलं, सूर्य उगवला, सूर्य वर आला, अशा अगदी रोखठोक रचना आहेतच. पहाट झाली हे सांगणारा अन्य कोणता वाक्प्रचार तुम्हाला माहित आहे? अवश्य कळवा, घेऊ दे सगळ्यांनाच आनंद. आणि हो, झाली पहाट हे ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं अप्रतिम गाणं यूट्यूबवर उपलब्ध आहे. सवड मिळेल तेव्हा नक्की ऐका.